काय झालं? कशी आई? आता ठीक आहेत त्या, पण त्यांचा बीपी फार लो झाला होता. फार टेन्शनमध्ये असतात का त्या? हे बघा, या वयात एवढे टेन्शन घेणं ठीक नाही. त्यांनी आता रिटायरमेंटचं आयुष्य एन्जॉय केलं पाहिजे. तुम्ही आता त्यांना घरी घेऊन जाऊ शकता. फक्त आता त्यांची काळजी घ्या, स्पेशली त्यांच्या मूडची. मी काही गोळ्या लिहून देतो, ते त्यांना आणून द्या. हां वहिनी, काय गं? कशा आहे ताई? बरी आहे आता आई. डॉक्टर म्हणाले आता तिला घरी घेऊन जाऊ शकतो, पण टेन्शनमुळे ना तिचं बीपी खूपच लो झालं होतं गं. आणि आता डॉक्टरांनी सांगितलंय की तिच्यापर्यंत कुठलंही टेन्शन पोहोचू द्यायचं नाही, ही जबाबदारी आपली आहे. तुला कळतंय ना मी काय सांगतेय ते? हो, मी बोलते यांच्याशी. हे बघा इन्स्पेक्टर, तुमचा फार मोठा गैरसमज झाला आहे. तुम्ही एका अत्यंत प्रामाणिक माणसाला अटक केलेली आहे. साहेब, आम्ही उठसूट कोणालाही असं जेलमध्ये नाही टाकत. जे काही पुरावे आम्हाला सापडले त्यातून प्रथमदर्शनी असंच दिसून येतंय, तुमचे सासरे जेवढे दिसत आहेत तेवढे साधे नाहीत. इन्स्पेक्टर, तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय? तुम्ही थेट खुनाचा आरोप करताय त्यांच्यावर. आणि मला सांगा, एखादी व्यक्ती असं काहीतरी कृत्य करून असं शांतपणे वाढदिवस कसा काय साजरा करू शकेल? हो, तोच प्रश्न आम्हालाही पडलाय. तो त्यांच्या चेहऱ्यावर काहीतरी आहे का बघा. इतके दिवस त्यांनी कोणाला कसलाही थांगपत्ता लागू दिला नाही. एवढं भयानक कृत्य करूनही त्यांच्या चेहऱ्यावर काहीतरी दिसतंय. साध्या माणसाचा कोट चढवून, भोळेपणाचा आव आणून सहजासहजी आपण या सगळ्यातून सुटून जाऊ असं त्यांना काहीसं वाटतंय. आमच्याकडे अजूनही काही ठोस पुरावे आहेत. कोणत्या पुराव्यांबद्दल बोलताय तुम्ही? ते तुम्हाला सांगायला मी बांधील नाही. फाईन, नकाच सांगू. पण तुम्हाला जे वाटतंय ना की तुम्ही फार हुशारीने एका गुन्हेगाराला अटक केलेली आहे, तसं नाहीये. चुकलायत तुम्ही. रात्र झाली आहे साहेब, येऊ शकता तुम्ही. शिंदे, बऱ्या बोलाने गेले तर ठीक, नाही तर धक्के मारून बाहेर काढा ना. माइंड युअर लँग्वेज इन्स्पेक्टर. तुम्हाला माहित नाही तुम्ही कोणाशी बोलताय. मला आता तुमच्याशी काही बोलायचं नाही. ठीक आहे तुम्ही? मलाही काही बोलायचं नाहीये तुमच्याशी, कळलं ना? आता जे काय उत्तर द्यायचंय ते सगळं कोर्टातच देईन. जेव्हा हे निर्दोष बाहेर निघतील ना, तेव्हा भेटायला येईन तुम्हाला. हो शिंदे, बाहेर काढा ना. पोलीस ज्या प्रकारे बाबांना घेऊन गेलेत, त्या सगळ्या गोष्टींचा आईंना खूप त्रास होतोय. खरं तर बाबांवरचे जे आरोप आहेत ते खोटे आहेत, बिनबुडाचे आहेत, हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण आईंनी खूप टेन्शन घेतलंय त्या गोष्टीचं. म्हणजे यांचं टेन्शन पण आपणच घ्यायचं. आई बाबांच्या मागे ना सतत काही ना काहीतरी लागलेलंच असतं. तर या दुष्टचक्रातून यांची कधी सुटका होईल याचा विचार करता करता आपणच बेशुद्ध पडतो की काय असं झालंय. काय बोलताय तुम्ही? वेळ काय, काळ काय, आणि असं बोलता? हे बघा, आई आता घरी येणार आहेत. त्यांना वाईट वाटेल, त्यांना त्रास होईल असं काही कृपा करून बोलू नका. त्यांच्या तब्येतीची काळजी त्यांनीच घ्यायची नाहीये, आपण सगळ्यांनी मिळून घ्यायची असं डॉक्टरांनी निक्षून सांगितलंय ना आपल्याला. इतके बेसिक सेन्स आमच्याकडे नाहीये तसं म्हणायचंय का तुम्हाला? आता मी सरळ बोलतेय ना, मग वाकडं कशाला घ्यायचं ग? मला ना बोलायचंच नाहीये का याच्यावर. हे सगळं आपल्या बाबांच्या बाबतीत का झालं असेल हो? साधे सरळ आहेत आपले बाबा. किती छान सेलिब्रेट झाला आईचा वाढदिवस. तिच्या 60व्या वाढदिवसाला माझ्या मनात जे जे होतं ते सगळं काही पूर्ण झालं. आणि हे फक्त विश्वामुळे शक्य झालंय.
विश्वा आत ये. विश्वा मी आज खूप 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 जास्त खुश आहे. माझ्या स्वप्नात होता तसाच आईचा वाढदिवस साजरा झाला. सगळे किती खुश होते. एका क्षणी असं वाटलं की आता या आनंदाला कोणाची दृष्ट लागायला नको. पण मग आठवलं तो जयंत होता ना तिथे, एखाद्या काळ्या ठिपक्यासारखा. तो तिथे असताना माझ्या कुटुंबाला अजून कोणाची दृष्ट लागणार आहे. पण विश्वा, हे सगळं फक्त आणि फक्त तुझ्यामुळे शक्य झालं. थँक्यू 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 सो मच. तू किती खुश आहेस जानू, पण तुला कसं सांगू की तू तिथून निघाल्यावर काय झालं? कसं सांगू की तुझ्या वडिलांना पोलिसांनी अटक केली आणि आणि या क्षणी ते जेलमध्ये आहेत. विश्वा, विश्वा, हा? काय लक्ष कुठे आहे तुझं? तू खुश नाहीयेस का? नाही नाही, असं काहीच नाही आहे जानू. उलट मला खूप बरं वाटलं आज सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद बघून. आणि जानू, थँक्यू म्हणायची गरज नाहीये. तू खुश आहेस ना, माझ्यासाठी तेच महत्वाचं आहे. आई, आई, आई 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 जरा बसतेस का इथे? तू पाणी आणू का? काको का बस. आई बरं राहू दे. वहिनी पाणी आणतेस तू? आई, काकू बसून घे ना जरा प्लीज. आई बोल ना ग. आई, थोडं गुळ पाणी तरी घ्या. आई पाणी घे ना. एक मिनिट और मला मी देतो. काकू काकू प्लीज थोडं तरी खा ना. भावना, काय झालंय आईंना? त्यांनी ना खरं तर आता काहीतरी बोलायला हवं. निदान रडायला तरी हवं. हो ग वहिनी, मला समजतंय ग. पण तुला माहितीये का, आम्ही आता येत असताना रस्त्यात आई एक शब्दही नाही बोललीये. आता मलाच कळत नाहीये काय करायचंय. भावना, लक्ष्मी काकू बोलवते. काय काय झालं? बोल ना. काही नाही का? मला माहिती आहे तुम्ही सगळे माझी खूप काळजी करताय, पण नका करू इतकी काळजी. मी ठीक आहे. ऐक ना काकू, आपण काकांना नक्की जेलमधून बाहेर काढू. हा, थोडा धीर धर फक्त. सिद्धू, माहिती आहे मला, यांना काही होणार नाही. अरे कसं काही होईल? निर्दोष आहेत ते. हे कधी काही असं वावगं करू शकत नाही. आणि मुळात मला ठामपणे माहिती आहे की पोलिसांचा गैरसमज झाला.